चला आज ताटावर वाफेवरचे पापड करायचे होते, त्यासाठी लवकरच उठून गेले मी। 6 वाजता पाणी आलं होतं आज, तर 6 वाजता उठून गेली। देवपूजा वगैरे झाली, त्यानंतर सर्व काय आधी तर झाडझूड सर्व काय करून घेतलं, नंतर आंघोळ वगैरे केली, नंतर मग देवपूजा केली आणि त्यानंतर मग आमच्या प्रत्येक ठिकाणी इथं महादेवाच्या मंदिरामध्ये भंडारा होता, तर तिथं प्रसाद करायला गेली। त्यानंतर मग पापड करायला मी 3 वाजता सुरुवात केली। तर अशा प्रकारे पापड मी छान मस्त असे झालेले आपले पापड इथे। तर उन्हामध्ये पण सुकवायची गरज नाही आहे, आपण बनवून पंख्याखाली अर्धा पारगामध्ये म्हणजे अर्धा दिवस मध्येच फॅन खाली इतके मस्त खणखणीत होऊन जातात ना। तुम्ही बघू शकता पापड माझे किती छान आणि मस्त। 3 वाजता करायला लागले मी, 6 वाजेशी पूर्ण पापड माझे सुकले गेले। आणि ते कशा प्रकारे केलेले आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, आणि तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता। आणि खूप सोपे आणि खूप काही जास्त मेहनत पण लागत नाही, काही नाही, आणि इतके सुंदर पापड आणि खायला तर इतके छान इतके चविष्ट ना। तर चला व्हिडिओ बघू पूर्ण। आधी इथं मी देवपूजा करून घेतलेली होती, सकाळ सकाळ उठली, अभिषेक केला नव्हता का मी शिवरात्रीच्या दिवशी, तर ती पिंड आता स्थापित करायची होती इथं एका ठिकाणी एका जागेवर मी आता इथं स्थापित करून दिलेली आहे। आणि हे देवघर माझी अशा प्रकारे पूजा माझी झालेली आहे। तर मी एक फूल चढवायला मला कंटाळा येत होता, पण आता सुनबाईचं बघितलं ना तर मी एकच फूल चढवते, नाहीतर मी सगळे असं एकत्रच ठेवून द्यायची, कारण हे छोटे फुलं आहे ना, एक चढवायला खूप हे होतं। तर तुम्हाला रेशनच्या तांदळाचे वाफेवरचे पापड कसे ते तुम्हाला करून दाखवणार आहे, पण त्याआधी आपल्याला बघा 1 वाटी असे तांदूळ घ्यायचे। तर बघा इथं 1 वाटी तांदूळ मी इथं टाकून घेतले। हे तांदूळ आता आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे। बघा तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते, स्वच्छ असे हे तांदूळ मी मस्तपैकी धुवून घेतलेले आहे। 2 दिवस या तांदूळांना आपल्याला भिजत घालायचं आहे। मग आता इथं तीळ घेतली, आपण लागणारं साहित्य तीळ घेतली, खसखस घेतली आणि चवीनुसार लागणारं मीठ घेतलेलं आहे। आता मी इथं पातेली घेतलेली आहे। चला आता आपण पापड करायला सुरुवात करूया। तर बघा मी सर्व साहित्य घेतलेले तुम्हाला दाखवते, मी इथं काय काय साहित्य घेतलेले ते सर्व काही तुम्हाला दाखवते मी। तर बघा सर्व काही आवरलेलं आहे माझं। आता बघा इथं एवढं पीठ घेते मी, अशी तीळ, ही खसखस, चवीनुसार मीठ, हे असं सर्व काही टाकून घ्यायचंय। पाणी टाकून आपल्याला भिजून घ्यायचंय। हे असं आपल्याला भिजून घ्यायचंय। चला बघा पीठ आपलं छान मस्त भिजून झालेलं आहे बघा। ही सुई लागणार आहे एक, त्यानंतर छोट्या छोट्या प्लेटा घेतलेल्या आहे मी, हे बघा या 2 प्लेटा लागणार आहे आपल्याला।
आणि हे पीठ. आता आपल्याला एका परातीमध्ये पाणी घ्यायचंय. असं एक परातीमध्ये पाणी घ्यायचंय आपल्याला. प्लेट ओली नाही राहू द्यायची, स्वच्छ पुसून घ्यायची. मस्त गोल पापड आपला इथं झालेला आहे, पूर्ण गोल झालेला आहे पापड आपला इथं झालेला आहे. चला आता तुम्हाला मी सर्व काही पापड इथं करून दाखवणार आहे. आणि 4-5 सफेद आणि 4-5 केसरी कलरचे, 4-5 पिवळ्या कलरचे असे तुम्हाला मी करून दाखवणार. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला असं बघा, तुम्हाला मोठा पापड लागत असेल तर तुम्ही 1 पडी पूर्ण टाकू शकता आणि प्लेटसुद्धा मोठी घेऊ शकता. आणि छोटा लागत असेल तर अर्धी पडी टाका आणि छोटा प्लेट घ्या. तर मला असे छोटे छोटेच आवडतात, म्हणजे खूप मोठे होऊन जातात. हे पण तुम्हाला छोटे दिसत आहे आणि फुलून आहे ना, आपण ज्या टायमाला आपण तळतो ना त्या टाईमला फुलून असं तिप्पट होऊन जातो हा, कढईमध्ये मावतसुद्धा नाही. तर एवढेच पापड छान असतात. तर त्यासाठी व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघा. तर बघा अशा प्रकारे आणि टाकून घ्यायच्या. आणि काही जास्त हे बघा, फक्त असं जरी केलं ना तरी सुद्धा पापड आपला पटकन पसरतो. आणि पीठ तर आपलं छानच भिजलेलं आहे. आणि जसं पीठ भिजतो ना आपण तेव्हा असं जसं जसं लागतं ना तसं तसं पाणी टाकत जायचं. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. आणि बघा पापड तर आपले आहे ना असे पटापट पटापट निघतात. मग परातीमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आणि टोपलं घेऊन घ्यायचं एक. तुम्ही टोपलं म्हणता, आम्ही पाटीसुद्धा म्हणतो, पण पाटी म्हटलं तुम्हाला समजते नाही समजते, त्यासाठी असं लाकडाचं टोपलं. आणि टोपलं नाही राहिलं ना तुम्ही लाकडाचं सूप घेतलं ना तरीसुद्धा चालतं. पण लाकडाचीच वस्तू घ्यावी लागते, कारण की ना दुसऱ्या याच्यावर हे चिपकून जातात. आणि टाकायला पण काही नाही, फॅन खालीच टाकायचे आपल्याला. सफेद पापड झाले. आता आपल्याला थोडासा केशरी कलर टाकून घ्यायचा आहे. आणि थोडेसे बघा एकच वाटीमध्ये असं भरपूर सारे पापड आपल्याला बनवायचे इथं. आणि खूपच पापड होऊन जातात फक्त 1 वाटी तांदूळामध्ये. आणि 1 किलोचे जर बनवले ना तर तुम्ही खूप सारे एक असं मोठं टोपलं भरून जातं. तर मी छोटी वाटी तांदूळ घेतलेले तुम्हाला दाखवलेच मी. बघा केशरी कलरचा पापडसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि गोल मस्त. बघा हा पण तुम्हाला करून दाखवते मी. खूप छान मस्त गोल आणि असं पटकन पसरतो. काही जास्त मेहनत लागत नाही. आणि मेहनत म्हटली म्हणजे मेहनत केल्याशिवाय काही फळ भेटत नाही. त्यासाठी थोडीफार मेहनत तर करावीच लागते. तर बघा हा पापडसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते. आणि असं गार पाणी टाकतच राहायचं. आणि बघा सुईने असं पटकन टोकाटोकाने हे असं करायचं. आणि मध्ये जर सुई तुम्ही घातली हे बघा असं होल पडून जातं. तर तुम्हाला दुसरा करून दाखवते मी. असं मध्ये थोडी बी सुई घेतली ना तरीसुद्धा होल पडून जातं. तर बघा हा तुम्हाला काढून दाखवते मी. हे बघा असं गार पाणी टाकायचं. हे परातीतलं पाणी आहे ना गरम होऊन जातं. हे बघा असं सुई आहे ना खालूनच तिला हे करायचं, पापडला टच होऊ द्यायची नाही. प्लेटला जर तिला असं फिरवत राहायचं. तर बघा आणि परातीतलं पाणी आहे ना गरम होऊन जातं. ते पाणी आपल्याला आहे ना असं वरून ग्लासने प्लेटवरती पाणी टाकायचं, म्हणजे पापड आपला असा पटकन निघतं. आणि हे असे केसरी कलरचे पापडसुद्धा तुम्हाला मी असे बघा पटापट करून दाखवले. आणि हे सर्व भिजलं गेलं का आपल्याला पापड करायला ना 1 ते 1.5 तास तर लागूनच जातो. तर थोडीफार मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागते. तर बघा हा पण पापड किती सुंदर आणि किती गोल मस्त. हे बघा असं पाणी टाकलं सुईने असं केलं ना, आणि नाही जरी सुईने केलं ना नखाने असं टोक वरती करायचं, पापड आपोआप निघतो. पाणी फक्त गार टाकायचं त्याच्यावर. तर बघा हा तर किती मोठा पापड टाकला मी पूर्ण प्लेट भरून. हे बघा असे. तर बघा हे केसरी कलरचं पण हे 1 टोपला आता भरून गेलेलं आहे. सफेद कलरचे सर्व पापड मी तिथं टाकून आले. आणि आपल्याला हे पापड आहे ना उन्हामध्ये टाकायची जरूरत नाही आहे आणि टेरेसवरती पण जायची जरूरत नाही. आता बघा हे पापड मी फॅन खालीच टाकते, तुम्हाला दाखवते. बघा खूपच छान आपले पापड इथं झालेले. बघा असे फॅन खालीच मी टाकते. टिपाईवरच टाकून दिलेले मी बाकीचे, आणि बाकीचे खाली टाकलेले. आणि हे पिवळ्या कलरचे बघा थोडंसं पिवळा कलर टाकलेला आहे मी इथं. आणि पिवळ्या कलरचे पण आपल्याला इथं पापड करून घ्यायचे. सफेद पापड केसरी कलरचे पापड मी फॅन खाली सुकायला टाकलेले, तुम्हाला दाखवलंच मी आत्ता. तर बघा टेरेसवरती जायची. आणि या दिवसामध्ये ऊन किती पडतं आहे, उन्हामध्ये ना असं जीव कसा विसवतो. त्यासाठी आहे ना हे पापड तुम्ही एकदा करून बघा, खायला खूप छान लागतात हे पापड. खूप तुमच्या घरात लहान छोटं बाळ असेल ना तर त्यालासुद्धा तुम्ही तळून देऊ शकता, कारण की याच्यामध्ये पापड खार वगैरे सवागी वगैरे
काहीच राहत नाही, कारण की त्याच्याने टोच लागते. तर याच्यामध्ये फक्त मीठ, तीळ आणि खसखस 3च वस्तू तुमच्या समोर मी टाकलेल्या आहे. दुसरं काहीच राहत नाही. तर याच्यामध्ये तेल पण जास्त जिरत नाही. फक्त तेलामध्ये टाकला की असा पटकन फुलून येतो हा पापड. त्यासाठी तुम्ही छोट्या बाळाला 7 महिन्याच्या, 12 महिन्याच्या, 1 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या, 2 वर्षाच्या बाळाला सुद्धा तुम्ही हे पापड देऊ शकता हातामध्ये तळून. तर ते सुद्धा खूप आवडीने खातील. तर अशा प्रकारे बघा किती छान, किती सुंदर गोल मस्त चंद्रासारखा पापड येतो. आणि बघा फिरवायला पण काहीच वेळ लागत नाही. ताटली अशी खालून वर केली किंवा गरगर फिरवली ना, एक प्लेट काढून परातीत ठेवली का दुसरी ठेवायची आणि तो पापड काढून तो पापड आपण टाकतो तेवढ्यात वाफेवरचा पापड तयार होतो. अशा प्रकारे हे पापडांना वेळ लागत नाही. आणि एकटी बाईसुद्धा करून घेते. ते घेरायचे पापडांना तर किती सारे जण लागतात. आणि हे पापड आहे ना आपण एकटीसुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मी हे सर्व काय पापड इथं मी करून दाखवलेले आहे. अजून 3-4 पापड तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, ही पण पाटी पूर्ण भरून गेली. आता ही पाटी पण मी आता टाकून येते फॅन खाली. आणि तुम्ही तांदूळ आहे ना फॅन खाली सुकायचे, उन्हामध्ये अजिबात तांदूळ टाकायचे नाही. फॅन खाली तांदूळ पण पटकन सुकून जातात. आणि हे पापड पण कोणी म्हणतं उन्हामध्ये टाका, आणि काही उन्हामध्ये टाकायची काही गरज नाही. तुम्ही करून बघा तेव्हाच तुम्हाला समजेल. फक्त मी 3 वाजता पापड करायला सुरुवात केली, कारण की आमच्या इथं शिवरात्रीनिमित्त दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. प्रत्येक मंदिरावर भंडारा असतो. तर आज जेवण पण बनवायचं नव्हतं. सकाळी मी देवपूजा वगैरे सर्व काय करून घेतलं आणि भंडारा खायला प्रसाद करायला चालली गेली मंदिरावर. तिकडनं आले मी 3 वाजता पापड करायला सुरुवात केली. 6 वाजेचे पापड माझे पूर्ण सुके खणखणात होऊन जातात. काही 1 दिवस 2 दिवस काहीच लागत नाही. 1 दिवसामध्ये पापड करून घ्या, सुकवून घ्या आणि तळून खाऊन घ्या. अशा प्रकारे हे सोपे पापड असतात. तर चला, हे पापड माझे आता पूर्ण मी तुम्हाला करून दाखवले. आता हे सुद्धा मी तिथं टाकते फॅन खाली. आणि अशा प्रकारे मी सर्व काय पापड इथं फॅन खाली टाकून दिलेले आहे आता. आणि हे असं दाखवायला ना मला म्युझिक टाकायला खूप आवडतं, पण कॉपीराईट लागायची मला खूप भीती सुंदर पापड आलेले आहेत. मागे एक व्हिडिओ टाकला मी म्युझिक, मागे तर 2-3 व्हिडिओना खूप म्युझिक टाकलं होतं मी. पण आता तर यूट्यूबवरनं म्युझिक घेतलं होतं मी. आता एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये यूट्यूबवरनंच म्युझिक मी टाकलेलं होतं. तरीसुद्धा कशामुळे त्या व्हिडिओला कॉपीराईट लागलं ते तर मला काही समजलं नाही. त्याच्यामुळे ना मी तो व्हिडिओ डिलीट केला. नंतर तोच व्हिडिओ परत नवीन म्युझिक वगैरे सर्व काही बंद करून तोच व्हिडिओ मी नवीन अपलोड केला. त्यासाठी मी आणि हे असं बघा, हे असं पण दाखवायला ना म्युझिक टाकलं ना खूप छान, पण मी भीती वाटते मला. त्यासाठी आपण एवढं मेहनत करतो आणि थोड्याशासाठी कॉपीराईट लागलं म्हणजे त्यासाठी मला भीती वाटते. तर त्यासाठी मी म्युझिक टाकत नाही. तर बघा अशा प्रकारे पापड पण खूप छान मस्त तळले जातात. बघा पापड तेलामध्ये फक्त एकदा तेल तापू दिलं की पापड इतके पटापट तळतात ना, आणि पांढरे शुभ्र आणि कलरवाले पण किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे हे पापड माझे इथं मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. तर ताईंनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा करून बघा. तर बघा हे पापड मी असं तुम्हाला तळून दाखवलेले आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व काय पापड माझे अशा प्रकारे पापड सुद्धा मी तुम्हाला इथे तळून दाखवलेले आहे. तर चला, पटापट व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून मला ते मला सर्व पापड कसे झाले ते आणि तुम्ही सुद्धा करून पहा. सांगायचे खूप आजचा व्हिडिओ माझा कसा झाला ते मला कमेंट करून खायला पण सांगा, करायला पण छान व्हिडिओ. आणि एकदा जर केले ना तुम्हाला परत लाईक करावेसे वाटते. नवीन असाल तर चॅनलला काही जास्त मेहनत पण नाही आणि जीव पण थकत नाही. तुम्हाला रोज रोज नवीन नवीन माझा व्हिडिओ मस्त छान छान व्हिडिओ बनवत जाईल तुमच्यापर्यंत, पोहोचवत जाईल. आणि तुम्ही बघायचं काम करा. चला आज पुरता हा आणि काही जात नाही. भेटू पुन्हा लाईक करायला, फक्त एक लाईक करा, पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय. आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय. तर चला ताईंनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. तोपर्यंत बाय.